वाशिम शहरातून जाणाऱ्या अकोला हैदराबाद महामार्गावर मी सध्या उभा आहे आणि आपण मागे बघू शकतो हे जे जुने ब्रिटिशकालीन जे झाड आहेत हे आता याची कटाई होणार आहे। या वृक्षाची कटाई होणार आहे। तब्बल या 10.5 किलोमीटरच्या मार्गामध्ये 109 झाडाची कटाई होणार आहे। त्यामागील कारण म्हणजे या विकास कामाच्या दरम्यान या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामानिमित्तानं हे जे काही झाडं आहेत हे अडथळा ठरणार होते, म्हणून याची कटाई केली जाणार आहे। वृक्ष वाचवण्याकरता आम्ही नगरपालिकेकडे निवेदन दिले। हरित लवादा यांच्याकडे पण आम्ही निवेदन केलं, ॲप्लिकेशन केलं आणि वारंवार पाठपुरावा करून देखील नगरपालिका या बाबतीत उदासीन दिसते। इथले काही लोकप्रतिनिधी यांचं फक्त ठेकेदार आणि त्या याच्यासाठी फक्त इंटरेस्ट दिसतोय। झाडं वाचवण्यासाठी कुणीही काही धावपळ करताना किंवा त्यासाठी काही ॲक्शन घेताना अधिकारी वर्ग दिसत नाहीये। वृक्षतोड करू नका, कारण हे ब्रिटिशांच्या काळातले झाडं आहेत आणि तुम्ही एकही झाड आतापर्यंत म्हणजे जे सध्याचं सरकार आहे किंवा हे सध्याचं प्रशासकीय इथे जे पण आता लोक आहेत यांनी एकही झाड लावलेलं नाही आणि जे पण झाडं लावलेले आहेत ते फक्त फोटो काढण्यापुरते आहेत आणि त्यातले किती झाडं जगले किती वाचले याच्यासाठी त्यांचं काहीही घेणं देणं नसते। असं कारण देत आता ही झाडाची कटाई होणार आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वीच्या जे काही विकास कामं होते यामध्ये सर्वच झाडं तोडण्याचा निर्णय घेतला होता, मात्र वृक्षप्रेमींनी याला कडाडून विरोध केला होता। त्यानंतर कुठंतरी कमी झाडं तोडले जाणार आहेत असं सांगितलं गेल्यानंतर आता फक्त 109 झाडं तोडले गेलेली आहेत। एकूणच जर पाहायला गेलं तर 10.5 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये 109 झाडं कापून नेमकं विकासाच्या नावाखाली पर्यावरणाला धोका पोहोचवण्याचं काम तर होत नाही ना, असा प्रश्न आता निर्माण व्हायला लागलेला आहे। नेमकं 109 झाडाच्या बदल्यात आता नवीन किती झाडं लावले जाणार हे मात्र प्रश्न कायम आहे। मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.